नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवीन अभ्यासक्रमानुसार वर्ग 12वा विषय इतिहास प्रकरण 6वे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पाठावर स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य रिकामी जागा जिल्ह्यात होते. पर्याय आहेत अ. सातारा, ब. नांदेड, क. पुणे आणि ड. नागपूर. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ब. हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य नांदेड जिल्ह्यात होते. 2. बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यावर रिकामी जागा लागवडीची सक्ती करीत. पर्याय आहेत अ. निळीच्या, ब. चहाच्या, क. कॉफीच्या आणि ड. ऊसाच्या. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे अ. बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यावर निळीच्या लागवडीची सक्ती करीत. 3. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष रिकामी जागा हे होते. पर्याय आहेत अ. द्वारकानाथ टागोर, ब. उमेशचंद्र बॅनर्जी, क. दादाभाई नौरोजी आणि ड. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ब. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी हे होते. प्रश्न क्रमांक 2. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट आणि ब गट. पहिली जोडी आहे कुंवरसिंह. ब गटातली जोडी आहे लखनौ. लखनौ ही जोडी चुकीची आहे. त्याची योग्य जोडी आहे कुंवरसिंह. ब गटातली जोडी आहे बिहार. 2. नानासाहेब पेशवे याची ब गटातली जोडी आहे कानपूर. 3. राणी लक्ष्मीबाई याची ब गटातली जोडी आहे झाशी. 4. चिमासाहेब याची जोडी आहे कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 3. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीचे नावे लिहा. 1. 1942 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या प्रति सरकारचे कार्यक्षेत्र सातारा. 2. 1943 मध्ये आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांकडून जिंकून घेतलेली भारतीय बेटे अंदमान निकोबार. प्रश्न क्रमांक 4. संकल्पना चित्र पूर्ण करा. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केलेले. 1. कुंवरसिंह. 2. नानासाहेब पेशवे. 3. तात्या टोपे. 4. बख्त खान. 5. राणी लक्ष्मीबाई. 6. बेगम हजरत महल. या सर्वांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केलेले होते. संकल्पना चित्र पूर्ण करा. प्रति सरकारे स्थापन झालेली ठिकाणे. 1.
महाराष्ट्रामध्ये सातारा या ठिकाणी प्रतिसरकारे स्थापन केली. 2. बिहारमध्ये भागलपूर व पूर्णिया या ठिकाणी प्रतिसरकारे स्थापन केली. 3. उत्तर प्रदेशमध्ये बलिया व आझमगड या ठिकाणी प्रतिसरकारे स्थापन झाली. 4. बंगालमध्ये मिदनापूर या ठिकाणी प्रतिसरकारे स्थापन झाली. संकल्पना चित्र पूर्ण करा. सातारच्या प्रतिसरकारने केलेली जनहिताची कामे. 1. कर गोळा करणे. 2. कायदा व सुव्यवस्था टिकवणे. 3. खटल्यांचा निकाल लावणे. 4. गुन्हेगारांना शिक्षा देणे. हे सर्व कार्य सातारच्या प्रतिसरकारने जनहिताची कामे केलेली आहेत. पुढील संकल्पना चित्र स्पष्ट करा. काकोरी गटातील सहभागी क्रांतिकारक. 1. अशफाक उल्ला. 2. रामप्रसाद बिस्मिल. 3. राजेंद्र लाहिरी. 4. रोशन सिंह. हे सर्व काकोरी गटातील सहभागी क्रांतिकारक होते. प्रश्न क्रमांक 5. टिपा लिहा. 1. जहाल विचारसरणी. उत्तर. 1. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी व्यापक जन आंदोलन उभे करून अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे. या विचारांच्या राष्ट्रीय सभेतील कार्यकर्त्यांच्या गटाला जहालवादी असे म्हणतात. 2. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा हा वाद उदयास आला. स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल ही जहालवादी गटाची विचारसरणी होती. 3. आपले घर आपण आधी ताब्यात घेऊ मग हव्या त्या सुधारणा करू असे जहालवादी गटाचे म्हणणे होते. 4. स्वातंत्र्य मिळवणे हे मवाळवादी व जहालवादी या दोन्ही गटांचे ध्येय एकच असले तरी दोन्हींच्या कार्यपद्धती वेगवेगळ्या व त्यांच्यात मतभेद होते. अर्ज विनंत्या अगर भाषणे करून इंग्रज सत्ता मिळणार नाही असे जहालवादी गटाचे म्हणणे होते. 5. मवाळवादी गटाच्या सनदशीर मार्गावर जहालवादी गटाचा विश्वास नव्हता. 2. आझाद हिंद सेना. उत्तर. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेशात जे भारतीय सैनिक पकडले होते त्यातूनच रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. 2. रासबिहारी बोस यांच्या आमंत्रणावरून सुभाषचंद्र बोस जपानला गेले व त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. 3. सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने आराकानचा प्रदेश व आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली. 4. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आझाद हिंद सेनेचे
सैनिक नेटाने लढले. 3. प्रति सरकार. उत्तर 1. 1942 साली सुरू झालेल्या आंदोलनाच्या काळात देशाच्या विविध भागात भूमिगत चळवळी सुरू झाल्या आणि प्रतिसरकारे सुरू झाली. 2. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया येथे प्रतिसरकार स्थापन झाली. 3. महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे 1942 साली प्रतिसरकार स्थापन केले. या सरकारने या भागात ब्रिटिशांचे शासन संपुष्टात आणून जनतेचे सरकार स्थापन केले. 4. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था, खटल्यांचा निर्णय देणे व गुन्हेगारांना शिक्षा देणे इत्यादी कामे प्रतिसरकार करीत असत. प्रश्न क्रमांक 6. पुढील विधाने स्पष्ट करा. 1. 1822च्या अखेरीस लेफ्टनंट ऑर्डम भिल्लांचा उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला. सकारांश स्पष्ट. 1. 1818 साली खानदेश इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर सातपुडा, सातमाळा आणि अजिंठ्याच्या परिसरातील भिल्लांनी गोंदाजी व महिप्पा यांच्या नेतृत्वाखाली उठाव केले. 2. 1822 च्या दरम्यान हरिया या भिल्लांच्या म्होरक्याने केलेला उठाव मोडून काढण्यात आला. 3. लेफ्टनंट ऑर्डम याने भिल्लांचा उठाव मोडून काढतानाच भिल्लांमध्ये राहून त्यांनी त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जंगल सोडून शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. 4. माफीचे जाहीरनामे, जमिनी देणे, तगाई, मागील गुन्ह्यांना माफी देणे, सैन्यात भरती अशा योजना त्यांनी राबवल्या. या उपायामुळे भिल्लांचा उठाव करण्याच्या प्रमाणात घट झाली. अशा प्रकारे भिल्लांचे उठाव मोडून काढण्यात यश आले. 2. रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला. सकारांश स्पष्ट. 1. रौलेट कायद्याविरोधात पंजाबमध्ये सत्याग्रही लढ्याने उग्र स्वरूप धारण केलेले होते. 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखी निमित्त हजारो लोक जालियनवाला बागेत सभेसाठी एकत्र जमले होते. 2. सभाबंदीच्या हुकुमाची कल्पना नसलेल्या जमावावर जनरल डायरने पूर्वसूचना न देताच गोळीबार केला. 3. या गोळीबारात शेकडो लोक मारले गेले व शेकडो लोक जखमी झाले. या घटनेमुळे भारतभर संतापाची लाट उसळली. म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी या हत्याकांडाचा निषेध करून ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला. प्रश्न क्रमांक 1. वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापार वृद्धीचा परिणाम होता. उत्तर आहे 1. युरोपियन राष्ट्रांनी आपल्या सामर्थ्यावर अन्य राष्ट्रांच्या भूप्रदेश बळकावून वसाहती स्थापन केल्या. व्यापारात वाढ करणे हा त्यांचा मूळ हेतू होता. 2. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम इंग्लंडमध्ये व त्यानंतर अन्य राष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली. 3. औद्योगिक क्रांतीने या राष्ट्रांच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली.
4. अंतर्गत बाजारपेठांमध्ये हे उत्पादन विकले जाणे अशक्य असल्याने त्यांना अन्य बाजारपेठांची आवश्यकता भासू लागली. 5. व्यापारातून अतिरिक्त नफा, अतिरिक्त नफ्यातून गुंतवणूक व गुंतवणुकीसाठी वसाहती मिळवणे हे चक्र सुरू झाले. 6. युरोपियन देशांच्या व्यापारात वाढ झाल्याने त्यांना हक्काच्या बाजारपेठांची गरज भासू लागली. या गरजेतून वसाहतवादाचा उदय झाला. 2. 1857चे स्वातंत्र्य युद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्य युद्ध होते. उत्तर 1. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाला इंग्रज शिपायांचे बंड असे म्हणत. आपले लोकही शिपायांचा उठाव असे म्हणत. 2. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मात्र या लढ्याला पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून गौरवले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर या नावाचे पुस्तक लिहून त्यांनी आपल्या इतिहासकारांची या घटनेकडे पाहण्याची दृष्टी बदलली. 3. या लढ्याच्या आधी भारतात इंग्रजाविरुद्ध एवढ्या व्यापक प्रमाणात लढा लढला गेला नव्हता. 4. हा लढा राजांनी लढला नव्हता तर सामान्य जनता, शेतकरी, सैनिक यांनी हा लढा दिला होता. या लढ्यात भिल्ल, रामोशी, आदिवासी सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. 5. आपल्या धर्मावरील, भाषेवरील, संस्कृतीवरील, आपल्या अस्मितेवर इंग्रजांचे होणारे आक्रमण त्यांना रोखायचे होते. 6. ब्रिटिशांच्या जुलमी अन्यायकारक सत्तेतून मुक्ती मिळवणे हा लढ्याचा मुख्य हेतू होता. या लढ्यामुळे जनतेत राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. त्यामुळे 1857चा लढा हे पहिले स्वातंत्र्य युद्ध होते हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत होते.